पालघर शिवसेनेचे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता। अखेरच्या दिवशी दोघा माजी राज्यमंत्र्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेस माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेच्या माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीतर्फे पालघर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जंगी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शिवसेनेनं कृष्णा घोडा यांचा मुलगा अमित घोडा याला उमेदवारी अर्ज दिलेली आहे। पालघर पोटनिवडणुकीसाठी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। 1.5 वर्षामध्ये जय आप्पा, नाना, प्रवीणाताई, माजी महापौर यांच्या सर्व नेत्यांच्या पाठिंब्याने मी जी 1.5 वर्षात गेली मुसंडी आम्ही आमच्या पक्षाने मारली। मला असं वाटतं हे शक्ती प्रदर्शन न म्हणता किंवा लोकांनी न समजता हे सगळे स्थानिक मतदार आहेत एवढंच मी सांगतो। मागच्या या 5 वर्षाच्या म्हणजे कालावधीमध्ये एक राज्यमंत्री म्हणून मी जी काही कामं केली होती ती लोकांना निश्चितच अजूनही आठवण आहे आणि गेल्या 35 वर्षात जी विकासाची गंगा या पालघर जिल्ह्यामध्ये नव्हती ते मी आणण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास आणि या विकासाच्या याच्यावरती या ठिकाणी ही निवडणूक मी लढवतो आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।